मैत्रीपूर्व शर्यत झाली आणि त्यामध्ये लक्ष विजय झाला. पण खरं भावाभावाचं प्रेम असतं ते आपण या मुलाखतीत पाहतोय. असं क्वचित पाहायला मिळतं की पराभव झालाय परंतु या दोन्ही बैल एकत्र आलेत म्हणजे ते तेच मालकांच्यातलं असलेलं मैत्रीचं प्रेम झालं किंवा दोन्ही बैलांच्यातलं असलेलं एक घनिष्ठ संबंध ते दिसतात. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटला. महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटवला, पण ह्यात आम्हाला असं वाटत होतं की दोन्ही गाड्या वेगवेगळ्या गटा सेमीमध्ये पळतील, पण नशिबानं आम्हाला एकाच सेमीमध्ये पळायला भाग पाडलं. त्यात म्हणजे लक्षाने यश जरी घेतलं तर त्याच्यात आपलं सचिनचं आणि सगळ्या टीमचं योगदान आहे. पाटील दादा मगाशी म्हटले की मला वाटत होतं की एका सेमीमध्ये येऊ नये म्हणजे एक घरचीच गाडी आहे. होय, त्याविषयी काय डिस्कशन झालं. घरची गाडी म्हणजे जेव्हापासून पुसेगावचं 1 नंबर झालाय तेव्हापासून आमचं शाहिदबाईचं वगैरे एवढं संबंध चांगलं झालेलं आहे की त्यामध्ये आम्हाला पण आता गाडी फोडून किंवा एका गटात जरी पडली तर अवघडच होते आणि त्या गोष्टीचं कुठलाही निर्णय घ्यायचा तर अवघडच आहे. दादा आहेत आपले. दादा नमस्ते. शाहिदबाईचे बंधू आहेत. काय लक्षाच्या पळाविषयी काय सांगितलं आणि सचिननं पण प्रेक्षकांची मदत केली. कडनं पळून एकदा जबरदस्त पाहिला. नाही लक्षानं म्हणणं तर चौघ्याची जिंकले, पण पब्लिक जे आहे दोन पहिले एका सेमीत लागले ना आमच्या दोन्ही नंदी, आमच्या दोन्ही पण आमच्याच आहेत. ते पण आमचाच आहे. तेव्हा जरी लागला तरी आम्हालाच गुलाल आहे, तेव्हा जरी लागला तरी त्यांना गुलाल आहे. आम्ही दोन्ही बैल एकत्रच मान, आम्ही वेगळे कोणालाही धरत नाही आणि मानत बी नाही. दोन्ही बैल आमचेच नंदी आहेत आणि त्यांचा गुलाल महाराष्ट्र केसरी ते बी आमचेच आहेत. आमचाच झाला असं आम्ही समजतो. आम्हाला काय सुद्धा दोमत नाही. आमच्या अजून पण इथून पुढे आमचं असं इथून पुढे पण आम्ही दोन्ही पळणारच आहे आणि आम्ही एका जागेवर आलो म्हणजे आम्ही मैत्रीपूर्वकच आहे, त्याचा काय विषय नाही. लढत झाली. आणि सुनील मोरे सुद्धा म्हणले भावात लढत, ते आमच्या भावात लढत झाले सर झाले. तर म्हणतात ना की आयुष्यातले एक सुखाचे क्षण ह्या दोघांनी एकत्र काढलेले आहेत. पहिला पुसेगावचं हिंद केसरी मैदानाचा 78 वर्षानंतर आदत जोडीनं एक नंबर घडवला. बरोबर आहे, हे अगदी खरं आहे. आणि 78 वर्षाचा इतिहास घडवला या जोडीनंच घडवला आणि ही जोडी तुम्हाला अजून पण अनेक वेळा इतिहास घडवून दाखवत, एवढा विश्वास दाखवत. आजचं नियोजन कसं करण्यात आलंय आज कोणासोबत नियोजन म्हणजे आता आपलं बावऱ्या देवी किंडीकर साखरवाडीकरांचा यांच्या सोबत झाला होता. थोडं पाहुण्यांचा कॉल येत होता, त्याच्या हिशोबानं आम्ही त्यांना होय म्हणून सांगितल्यानंतर आम्ही शाहिदबाईला सांगितलं तुम्ही पण तुमचा पायरा ह्या वेळेस तुम्ही दुसऱ्या सोबत करा, नेक्स्ट टाइमचं मैदान आहे ते आपण एकत्र पळू, पण ह्या वेळेस आपण वेगवेगळं पळू. पण वेगवेगळे पळायचं म्हणजे असा आनंदी क्षण म्हणतात ना, त्यात असं वेगळा मोड येईल एवढं वाटलं नव्हतं की एका सेमीत दोन्ही गाडी लागतील असं काय वाटलं? एवढं नव्हतं वाटलं. नाही, दुःख तर आहेच आहे, पण कसं होतंय एका ह्याच्यात येणं लय मोठं म्हणजे चमत्कार घडल्या गतीच आहे. म्हणजे गाड्या एवढं सेमी भरपूर आहेत, 8 आहेत, 8-9 सेमी असताना सुद्धा ती गाडी एकाच सेमीत येणं म्हणजे ती थोडं म्हणजे योगच म्हणावं लागेल. योगायोग. त्या गोष्टीचा तुम्ही मनामध्ये विचार करत होता की ती गोष्ट घडायला नव्हती पाहिजे, तीच घडली. ती घडल्यानंतर म्हणजे आपल्याला पण वाटतं की आपला पण हा सचिन नंदीच आहे. आपल्यासाठी त्यानं म्हणजे पुसेगावसाठी दोघांनी एक असं मोठं रँक केलेलं आहे की कुठं आपण किंवा आपल्या फॅन फॉलोअर्स विसरू शकत नाही. म्हणून मी शाहिदबाईला कॉल केला, शाहिदबाईंना सांगितलं की तुम्ही आपलं तिथं वासरू न बांधता लक्षाच्या बाजूला आणून बांधा. आम्हाला तेवढाच आनंद मोठा आहे, कारण की लक्षाचा गुलाल म्हणजे सचिनचा गुलाल ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. साखरवाडीचा बावऱ्या सोबत पाहिला त्याच्याविषयी काय सांगेल, कारण मला वाटतं पुसेगावला त्यानं सुद्धा गुलाल केलं. हो, तो सुद्धा चांगला पळतोय, पण म्हणजे खालून गाडी का जसा सचिन काढून देतोय तसं नरमादीचं गाडीचं जसं नियोजन होते तसं लक्षा पुढं तोंडाला ओढतोय, खाली बावऱ्या गाडी ओढतो, तसं ते नियोजन व्यवस्थित झालं. त्याच्यामुळं आपण ती नियोजन केलं. आणि आज सेमीला सचिन कडे नव्हता, एक जबरदस्त सचिन आणि शेवाळ्याबाईंचा पाखरे होता. जबरदस्त गाडी पळाली कडेनं पब्लिकनं. त्या गाडीविषयी काय सांगेल. नाही, गाडी एकदम छान पळाली, म्हणजे कडन सुद्धा पळाली, तसं म्हणजे दोघाचा सामना म्हणता येईल.
कडन 2 नंबरला उतरलं काय आणि मधून 1 नंबर केला काय, सामन्यात गाडी उतरली असं आमचं म्हणणं आहे. पण शेवटी कसं आहे, रँक वाईज बघितलं तर शेवटी 1 नंबर 2 नंबर गणती रँक वाईज राहते. आता आपण त्याला काय करू शकत नाही. आम्हाला तर अपेक्षा होती सामना व्हावा आणि ही गाडी संघ पळावी. इच्छा परत पूर्ण व्हावी. 100% झाले. लक्षानं सचिनच जिंकले. म्हणजे एक इच्छा होती की तुमची की बाबा या सामना झाला तर एक संघ मला वाटतंय गाडी पळवणार हं. आमचे. मी केबिन मध्येच बसलो होतो P3 लाईव्हच्या. बसल्यानंतर विकास सरांना आमचं बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हणलं काय पण उद्या पण जरी गाडी लागायचं असेल तर दोन्हीत लागावी, सामना व्हावा आणि दोन्ही गाडी एकत्र पळावी एवढं बोललो होतो मी त्यांना. दादा आज काय सांगाल, मोठं यश प्राप्त केलेलं आहे. 100% बैल आमचाच बैल आहे. त्यांनी यश मिळालं म्हणजे आम्ही आनंद आहे आणि त्याच्या यशाचा आम्ही सहभागी आहे. आमचे दोन्ही नंदी आमचेच आहेत आणि असंच यश त्याला मिळू आणि त्यांच्यासाठी त्याला आता फायनल साठी 1 नंबर करणार आमची गाडी. हे पण तुम्हाला सांगतो. शेवटी महाराष्ट्र केसरीचा पहिलाच गुलाल का घेतलेला आहे? नाही, पहिलाच आहे. महाराष्ट्र केसरीला आपण कुठलं नियोजन केलं नव्हतं, आता पहिलंच आहे. हे पहिलं मैदान आहे. आता ही जोडी परत न कधी एकत्र दिसेल आता. लवकरच लवकरच दिसेल. दिसेल तुम्हाला. लवकरच म्हणजे आता 22 किंवा 23 ह्या दोन्ही तारखेतल्या एका कुठल्या तर तारखेत लवकरच दिसेल. आता म्हणजे स्विफ्टच्या मैदानात बघूया आता ते कसं मैदानाचं परीक्षण चालू आहे. मैदानात थोडं काय अडचणी असतील किंवा काय असेल, कारण की लक्षात थोडा इदर असल्या कारणास्तव आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतो. कारण की सचिनचं काय नाही एवढं अडचणी येत, पण लक्षाचा थोडा विचार करूनच आम्हाला निर्णय घ्यायला लागतो मैदानाचा. पुढलं थांबायचं जागा कशी आहे काय आहे त्याच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेतो. कारण की आता पळून आला तरी अजून तो शांत नाही म्हणजे असा. हा तसं तो शांत थांबतच नाही. दादा काय सांगाल आजच्या लढतीबद्दल? काय नाही, दोन्ही आमच्या घरच्या गाडी एका सीमेत लागल्या त्यामुळे काय दोन्हीतलं कोण जर लागलं तरी आम्हाला आमचीच गाडी लागलं. आमच्या मोठ्या बंधूंना ड्रायव्हरला हे 1000 रुपये बक्षीस पण तुझं. आमचं असं नाही, दोन्ही गाड्या दोन्ही नंद्या. आमचं कधीही काही नसतं आणि दोन्ही असं तुझ्या भाऊ नाही. नाही होणारही नाही. आणि पब्लिकच्या 100% पब्लिकच्या इच्छेनुसार लवकर दोन्ही नंदी एकत्र पैकी. शिवजी आज काय कुणाला समर्पित असतो? समर्पित आता तसं म्हटलं तर माझ्या मुलाचा आज 19 तारखेला बर्थडे अरे वा. आणि त्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून लक्षानं आज दिलंय. आज कितवा पण नंबर हो, पण आज माझ्या मुलासाठी त्यानं पळून दाखवलं. आज आर्यन साठी गिफ्ट दिलंय. कारण की त्याचं असं असतं की माझा काय फोटो नाही तर त्यानं फोटो आणि बर्थडे गिफ्ट पण दिलं. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. पाटील दादा तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सगळ्या सचिन लक्षाच्या प्रेमींना बी सांगतो की कुणी एकमेकांना ट्रोल करू नका. हे दोघं बाबा दोघं एका जागी पळणारच. आणि तुम्हाला इथं पुढे मी आज माझ्या मनाला ठरवलंय की जरी आम्ही इथून पुढे गाडी फुटली तरी आम्ही एक ठरवणार की त्या मैदानात सचिन पळायचं किंवा लक्षानं. दोन्ही नंदी का पायरा फोडला तर आम्ही त्या एका मैदानात पळवणार नाही. ही आज म्हणजे परिस्थिती अशी आली आहे म्हणजे आमच्या मनाला आम्हाला बेकार वाटतंय. लक्षात जरी पळला गुलालात आला तरी थोडं वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की बाबा ठीक आहे 19-20 आम्हाला जरी आमचं जरी मायनस झालं असतं आणि सचिन जरी प्लस झाला असता तर ती गोष्ट होती. पण ह्या गोष्टीसाठी आम्ही इथून पुढे विचारपूर्वक निर्णय घेऊ. गाडी पळवणार पाहिजे एका मैदान धरतानाच तसं मैदान करू की त्यांना सांगता नाही येईल. आपला एक गाडी आम्ही पळवणार कोणती. म्हणजे कुठलंही मानाचं असो, एक मानाचं तुम्ही खेळा एक मानाचं आम्ही खेळू, अशा पद्धतीने खेळलं जाईल पुढलं मैदान. चालेल, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच सचिन त्याच्या जबरदस्त क्षमतेनं ज्या पद्धतीनं पळतो त्या पद्धतीने आज पाहायला कडे आणि लक्षाला पण अभिनंदन करणार. आज आमच्या सचिन फॅमिली करून त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. चालेल. ओके.